यानंतर जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम यांना विनंती करतो बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य खाटेकर मॅडम यांना विनंती करतो मासाहेब विनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात यावा। यांना सुद्धा विनंती करतो। त्याचबरोबर शिवसेनेचे विभाग प्रमुख राम डिगे, संदीप घाट, त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या मराठी आठवड्याभरात चिपळूण तालुक्यात तिसरी बैठक आहे। तिसरी बैठक आणि याची सुरुवात युवासेनेच्या वतीने उत्तर रत्नागिरीच्या झंझावात दौऱ्याने झाली होती। त्यानंतर ही तिसरी बैठक पाथर गावाची आहे। खऱ्या अर्थाने मला वाटते विभाग प्रमुख नाथसाहेब मागाशी बोलले की पाथर गावाला खूप पाणी नव्हता। आता तर मला वाटते पाथर गावचा वनवास 100% आता संपलेला आहे, कारण जिल्हा आता आपल्या मागे राहणार आहे। खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष पाथर गावात निश्चितच वनवास होता, अनेक कार्यकर्त्यांची कामं होत होती। आम्हाला माहिती आहे चिपळूणमध्ये त्यांना यावं लागत होतं, जर चिपळूणमध्ये नाही जर गोगलमध्ये नाही अशी परिस्थिती होती। परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील खऱ्या अर्थाने पाथर गावाला ऊर्जा देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम यांनी केलेले आहे। आणि शिवसेना वाढवण्याचं काम देखील सचिनभाईने केलेलं आहे। त्याबद्दल सर्व चिपळूणच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो। भास्कर शेठ सारखं नेतृत्व एकदा कार्यकर्त्याच्या मागे एकदा उभं राहिलं की काय असतं हे आमच्या खात्याच्या परिवाराने त्याचा अनुभव घेतलेला आहे। 2005 ची याचं एकच उदाहरण देतो की 2005 मध्ये माझे वडील हे आणि भास्कर शेठचे अतिशय जवळचे संबंध, घरगुती संबंध होते। भास्कर शेठ राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर माझे वडील शिवसेनेमध्येच होते, कुठेही गेले नव्हते, परंतु कार्यकर्त्याच्या मागे कसं राहायचं हे शेठने आम्हाला शिकवलं आहे। 2005 मध्ये राष्ट्रवादीचे आत्ताचे विद्यमान तालुकाध्यक्ष आणि त्यावेळेचे उपतालुका प्रमुख ते होते। 2005 मध्ये मारामारीचा किंवा राईटचा प्रसंग काढला होता। माझ्या वडिलांवरती त्यावेळी तत्कालीन तालुकाध्यक्ष जयंद्र खतादे हे जवळजवळ 25 जणांना घेऊन धाव करून आले होते मारण्यासाठी। त्यावेळेला सन्माननीय भास्कर शेठ जाधव यांनी त्यांच्या तालुक्याची बाजू न घेता माझा कार्यकर्ता पहिला, माझ्या कार्यकर्त्याच्या मागे मी ठामपणे उभे राहणार हे त्यावेळी निश्चित दाखवून दिलं होतं की माझ्या राष्ट्रवादी पक्षापेक्षा माझा जो कार्यकर्ता आहे ज्यांनी मला अनेक वर्ष साथ दिली होती, माझ्या सुखदुःखामध्ये मला त्यांनी साथ दिली होती, अशा कार्यकर्त्याचे मी मागे ठामपणे उभे राहणार। त्यावेळेला मला वाटते तत्कालीन आमदार रमेशभाई होते, आपले माटे साहेब होते, कालसोनी माटे साहेब खतादांबरोबर होते, परंतु त्यावेळेला आमच्या परिवाराबरोबर 100% साथ देणारा जर नेतृत्व पुढचं असेल तर सन्माननीय भास्कर शेठ होतं। त्यानंतर केली त्यावेळेला मी मला वाटते शेठ राष्ट्रवादीत गेल्यानंतर मला वाटत नाही मी कधी शेठला भेटलो असेल, कारण मी मात्र शिवसेनेतच राहिलो होतो, कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे। शेठवर नितांत प्रेम होतं, परंतु शेठ बरोबर कधी गेलो नव्हतं किंवा शेठची भेटी घेतली नव्हती। परंतु आता मला एक अभिमान वाटतो की माझ्या मागे आता खंबीर नेतृत्व उभं राहिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आता उभं राहिलेलं आहे। युवासेनेचा तालुका देखील होऊन आता मला 4 वर्ष पूर्ण होत आहेत। या 4 वर्षाच्या मध्ये निश्चितच प्रत्येक गटागटामध्ये गावागावामध्ये आम्ही युवासेना पोहोचवण्यासाठी सचिनभाई असतील, चव्हाण साहेब असतील यांच्या मार्फत आम्ही निश्चितच गावागावामध्ये आम्ही युवासेनेचा पदाधिकारी आम्ही घडवलेला आहे। भास्कररावांच्या शिवसेनेमध्ये आगमन झालं तत्पूर्वी आम्ही शिवसेनेमध्ये आलो। मी मूळचा शिवसैनिक, पण जरा मध्ये वाट चुकलो होतो 2012 मध्ये आणि प्रवास आमचा वेगळ्या मार्गाने होता। आणि 2005 ची ती शिवसेना भास्कररावांना आठवायला लागली, जुनी शिवसेना। ही जुनी शिवसेना काय, मी सचिन काकांना विनंती करेन की जिल्ह्याचं नेतृत्व भास्कररावांकडे द्या, कशाला सगळं नेतृत्व द्या आणि संघटनेची जबाबदारी भास्कररावांकडे द्या। आमच्या शिवसेनेला ऊर्जा मिळेल, ऊर्जा। आजच्या आमची शिवसेना अळली आहे। आमचा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे म्हणे शिवसेनेचा शिवसैनिक कसा पाहिजे, धगधगता निखारा, त्या निखाऱ्यावर राग आले की राग जर आम्हाला फुटून काढायचे असेल तर भास्कररावांसारखं नेतृत्व आम्हाला अभिप्रेत आहे। मी तमाम सभागृहाच्या वतीने विनंती करतो, भास्करराव आपल्याला नेतृत्व मिळायला पाहिजे होतं, पण नियतीच्या मनात काय माहिती नाही। कालचा पेपर कोणी वाचला असेल तर काल पालकमंत्र्यांची बैठक होती। आमदार साहेब आपला अभ्यास कसा आहे, चतुरस्र नेतृत्व कसं असतं, संपूर्ण अधिकारी वर्गाला भास्कररावांनी
की संकेत प्रोटोकॉल काय असतात हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी जिल्हा प्रमुखांना विनंती करेन की हे तुम्ही दोघे शिवशंभू सारख्या संदीपराव आहे, तालुका प्रमुख संदीप सावंत आहे, बात्तरगाव हे बात्तरगाव वाघार मतदारसंघाचे आहे. पण बात्तरगाव नाही, हे 72,000 नाळ्या तालुक्या ह्या वाघार मतदारसंघातल्या जरी असल्या तरी आमच्या चिपळूण तालुक्याचं नेतृत्व करता येते. नेतृत्व करण्यासाठी भास्कररावांसारखा आम्हाला नेतृत्व लाभला. तुम्ही फार मोठे भाग्यवंत आहोत. साताऱ्याला कोरोना विकास अडलेला आहे, काही समिती आहे. मी भास्कररावांना आणि जिल्हा प्रमुखांना विनंती करेन, कारण जिल्हा प्रमुख फार महत्वाचे आहे. संघर्षमय जीवन त्यांनी उभं करून संघटना आबादी ठेवलेली आहे. आणि म्हणून हा तुमच्या आणि आमच्या दृष्टीने हा कपिलाशिष्टीचा योग आहे की मी भास्कररावांना विनंती करेन की काही असेल काय माझं पुढे पाहू नका, आमचा शिवसेनेत उभा राहायला पाहिजे, त्याच्या पाठी ठामपणे उभे राहा. आता खताने सांगितलं ना, बापूसाहेब खताचे आमचे आदरणीय नेते होते, त्यावेळेचं काय महत्वाचा होता साहेब. मी तालुका प्रमुख होता, सचिन कदम तालुका प्रमुख होता आणि कुठे काय पिस्टन लागली काय माहिती नाही. त्यावेळेची शिवसेना आमची, अरे आम्ही भगवा सप्ताह भर पावसात नाही केलेला आहे, कामत्याचं बजेट आहे त्याची टाळतरी आहे. भर पावसामध्ये आम्ही भगवा सप्ताह केला होता. नारायण राणे जेव्हा सोबत खात्याचे मंत्री होते तेव्हा सचिन कदम भास्करराव नाचत होते रस्त्यावर देसाई प्लाझाच्या समोर. ती शिवसेना आम्ही पाहिलेली आहे. आणि ती शिवसेना जर पुन्हा भविष्यात उभी करायची असेल तर आमचे जे किंतु परंतु काय हे मतभेद असेल ते बाजूला ठेवून एक ग्रुप आंध्याला आपण लढायचं आहे. आणि त्याप्रमाणे लढलं तर आमची शिवसेना पुन्हा उभी राहील. ते ककनेरावर भाजपचे ते आम्हाला काय गेले गेले ककनेर आहे काय आहे त्यांच्याकडे मला सांगा. आता संदीपरावांनी सांगितलं, अहो त्यांच्याकडे 40 वर्ष सत्ता होती, ते काय करू शकले नाही. पण आमच्या मतदारसंघाचा कायापालट केला असेल तर भास्कररावांनी केलेला आहे. अरे घर तुझं घर, गाव तुझं गाव विकास काम झालेला आहे. भास्करराव म्हणतात मी काम करणार, काम करेल, त्या माणसाच्या पाठीशी उभा राहील, त्या कार्यकर्त्याची पाठीशी उभा राहील. मला आवडलं ते वाक्य त्यांचं. आम्ही पूर्वीपासून ते बघतोय आणि आज आम्हाला ती संधी मिळाली. आमच्या भाषणाने जरा कधी कधी वेदना झाल्या काय काय ठिकाणी. हो 2005 ची घटना आठवते आम्हाला. आमच्या नागपूर विभागामध्ये मेळावा होता आणि साहेब आता ते प्रभाकर शिंदे तुमचे कुठे गेला तो प्रभाकर शिंदे, आम्ही प्रभाकर झालो होतो. आम्ही बोललो होतो उद्धव आता सरकारने स्टेटमेंट ज्यावेळेला घेतलं होतं त्या एका वाक्याने एवढं वादळ निर्माण झालं आणि ते वादळ माधुश्रीवर जाऊन पोचलं. आणि तेव्हा दत्ताजी नारायण होते, स्वर्गीय दत्ताजी नारायण, हे सांगणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्यावेळेला भास्कररावांना फोन आला की प्रभाकर जाधव हा भास्कररावांचा नातेवाईक आहे, तो अवधी बेफामपणे बोलतो आणि म्हणून तिथपासून आम्ही बोलायला जरा मुरड घातलेली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भास्कररावांनी सांगितलं तुम्हाला माफी मागायला. मी भास्करराव त्यावेळेला सकाळी 7 वाजता मी आरोग्य जगताप कार्यालयामध्ये बसलो होतो. मी आणि माझ्या समवेत पप्पे चव्हाण होते. मी म्हटलं साहेब मला संघटने काढली तर चालेल पण मी माफी मागणार नाही. जे बोललो ते बोललो, हा सोनी हा केंद्र या महाराष्ट्र आम्ही निघालो आणि आम्ही परत गेलो. नंतर आम्ही अनेक अशी युद्ध जिंकलेले. भास्कररावांच्या बाबतीत रमेशराव कदम मताचे आमदार होते, गंगा जमुना सरस्वती, भास्करराव करोडपती ही त्यावेळेच्या काँग्रेसची दिल्ली आमदार आहे. भास्करराव आजची करोडपती नाही, त्यावेळेपासून आणि ट्रक ड्रायव्हर पासून त्याने अपार मेहनत घेतली. त्यावेळेला आम्ही रस्ता रोको केला, त्यावेळेला डीएसपी होते. शिवाजी महाराजांची ती कथा आम्हाला ऐकायला मिळते पण आम्ही प्रत्यक्षात अनुभवली. 12 मावळामध्ये शिवाजी महाराज संदेश जायचा आणि संध्याकाळी रायगडावर सगळे किल्लेदार हजर असायचे. तशी एक घटना घडली चिपळूण तालुक्यामध्ये भास्कररावांच्या बाबतीत. एक जरा दुर्घट घटना घडली, हल्ला झाला होता. त्यावेळेला उषाली कांबळे नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेला ती घटना झाली होती आणि तो आम्ही रास्ता रोको केला होता. तेव्हा ते नवीन डीएसपी आले होते साहेब 1996 ला नवीन डीएसपी आले होते. डीएसपीला आम्ही स्वतः भेटलेलो आहोत. आमचा तो सुनील जाधव एसटीचे टायर हवा काढले, टायर मध्ये बंद करून ठेवला. या अशा अनेक घटना आहेत. अरे आम्ही लढवय्ये शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या आहोत, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलो आहोत. आमच्यावर काय कोणाची हे येणार नाही आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्ते सजग राहायला पाहिजे. राहिला प्रश्न विकासाचा आहे, विकासाची काय काळजी करू नका. भास्करराव आम्हाला सांगतात की कोरोना आलाय, सरकारकडे पैसा नाही, सरकार आमचं आहे. अरे सुदैवानं सरकार आमचं, कर्मधर्म संयोगाने सरकार आलं, उद्धवजी सरकार आमचा मुख्यमंत्री झाला, आमच्या महाराष्ट्र राज्याचा चांगलं काम करतात. प्रत्येक देशाच्या मुख्यमंत्र्यांची गणना झाली, त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा नंबर आमच्या उद्धवजींचा आलाय. आणि म्हणून आपल्याला तो निधी मिळणार नाही. केंद्र सरकार जरा सावत्रपणाची भूमिका घेतोय पण तरी सुद्धा तुम्ही काही तगमगुग मागे हटू नका, घेतला वजा टाकू नका, ठामपणे पक्षाच्या पाठीशी उभे राहा.
जाधव साहेब आहेत, जिल्हा प्रमुख साहेब आहेत, यांचं मार्गदर्शन हे करण्यासाठी जेव्हा युवा सेनेचा पहिला कार्यक्रम झाला त्याच दिवशी मी निर्णय घेतला की इथं आपल्याला सुद्धा त्यांनी जे जे विचार मांडले आपल्या पाथर गावामध्ये सुद्धा असाच एक कार्यक्रम झाला पाहिजे आणि म्हणून त्या 2 दिवसाच्या फरकात मी जिल्हा प्रमुख साहेबांना सांगितलं की आपल्याला आपल्या भागामध्ये सुद्धा मेळावा झाला. पण एवढ्या जण दोन दिवसा अगोदर जिल्हा प्रमुख साहेबांचा फोन आला आणि आपल्याला आपल्या भागामध्ये मेळावा घ्यायचा आहे. म्हटलं साहेब जरा 4-5 दिवस भेटले असते नियोजनामध्ये तर फार बरं झालं असतं. तर नाही, दिवाळीच्या अगोदर घेणं आपल्याला गरज आहे, तुला काय कठीण जाणार नाही, फिरून घे. माझ्यामध्ये फिरत असताना भागाभागामध्ये विभाग प्रमुखांना आमच्या सर्व विभाग प्रमुखांचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी तात्काळ त्या बैठक लावल्या. मग कोणाला असं होऊ नये, जुन्याला सांगितलं, नवीला म्हणून सांगितलं, सर्वांना पहिल्यांदा एकत्र बोलवा, इथं मी येतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि हे करत असताना कामत्यामध्ये बैठकीला गेलो, तिथं साक्षीदार आमचे संभाजी खेडेकर साहेब आणि तिथं चर्चा झाली. ज्या वेळेला भास्कर शेठ जिल्हा परिषदला असोड्यामध्ये निवडून आले त्यावेळेचा किस्सा तिथल्या त्या बैठकीच्या कार्यकर्त्यांनी सांगितला. म्हणून यासाठी सांगतो शिवसेना म्हणजे काय आणि शिवसेना कशी वाढवली हे अतिशय चांगला किस्सा आहे, म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. त्यावेळेला जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर शेठ होते, पण त्यांच्या पाठीमागे तेथे कार्यकर्ते होते आणि समोर दिग्गज असे विरोधक होते, वेगवेगळ्या पक्षाचे होते. कारण नाव घ्यायचं तर आपण आज एकत्र आहोत म्हणून नाव घेऊ शकत नाही. आणि हे दिग्गज असताना काय मुलं होती काय होती, मग त्याला ते काम करू नये म्हणून भानगडी व्हायच्या. मग आपले सैनिक वेगवेगळे धावणार कसे, मारझोड करायचे आणि पळून जायचे आणि वाचवायचं काम कोण करायचं तर भास्करराव करायचे. परंतु त्याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट अशी आहे की ते पळून जाताना ते आपल्या कार्यकर्त्यांच्या चपला त्या ठिकाणी राहायच्या. त्या चपला राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस यायचे, शोधायचे, ते कार्यकर्ते आपले पळून जायचे. पोलीसवाले काय करायचे, ते चपला घेऊन पोलीस स्टेशनला जायचे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये पोलीस यायचे, पण आरोपी कसे शोधायचे की ज्याच्या पायामध्ये नवीन चप्पल असेल त्याला घेऊन जायचे आणि संवर्धनाचं काम कोण करायचं असेल, वादासारखं लोकांनी राहायचं असेल तर भास्करराव राहायचे आणि म्हणून त्यांचे मला धन्यवाद, म्हणून धन्यवाद. माझ्यावर दुसरं नेतृत्व आहे, ज्याचं नेतृत्व आहे त्यांचे पण विचार करत त्यांच्याच अध्यक्षतेखाली मी इथं या भागामध्ये काम करतोय. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना परिचित एक अंड कसं आहे, गोल आहे, बरोबर ना. आता अंड खाली लक्ष्मणराव आहेत, तिकडे सर्व पदाधिकारी अंड कसं गोल सांगायला हा काय बाबा नेमकं सांगतोय. त्याच अंड्याची काय करतो आपण घरामध्ये भुर्जी करतो, आमलेट करतो, हापराय करतो. आम्ही हॉटेलमध्ये काय करतो, अंडा मसाला करतो, अंडा करी करतो. पण त्याच अंड्याला ऊब दिली, प्रेम दिलं तर काय होतं, एक जीव तयार होतो, जीव एक पक्षी तयार होतो. अशा पद्धतीनं फिरताना मी तालुका प्रमुख म्हणून पद घेतलं असलं तरी सुद्धा जे प्रेमाचे कार्यकर्ते, मग त्याच्यामध्ये विभाग प्रमुख असतील, मग संदीप घाट असेल, राम दिघे असतील, निकम असतील, नेवरेकर असतील, जे कोणाचं युवा संघटनेचे पदाधिकारी असतील, जे मी जे फिरतोय तर त्याला बाईचं काम प्रेम जे दिसतंय तसा पक्ष तयार झाला, तसा हा पक्ष तयार झाला आणि त्यांचे आपल्याला विचार ऐकायचे, त्यांचे विचार ऐकायचे. मला काय जास्त काय सांगण्याची गरज नाही. परंतु संघटना वाढवत असताना हे सर्व इथं करत असताना शिवसेना प्रमुखांची एकच गोष्ट असायची जी आपल्याला आचरणामध्ये विचारामध्ये जी गोष्ट आली की ज्याच्याकडे श्रीमंत होतो, की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे होडी आहे, ज्याच्याकडे जमीन आहे, तो श्रीमंत नाही. बाळासाहेबांच्या विचारामध्ये श्रीमंत ज्याच्या घरामध्ये सकाळी चपला जास्त तो खऱ्या अर्थाने श्रीमंत, जो सेवा करतो ते श्रीमंत. आणि म्हणून ही श्रीमंत इथं पाहिजे असेल तर आमच्या चिवेलीचे महादेव शेटके साहेब आहेत, आमच्या ओगळीचे अण्णा आहेत, अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी ज्या ज्या भागामध्ये आपली खिंड लढवली, शिवसेना लढवली. मगाशी प्रभाकरराव साहेबांनी सांगितलं की मरगड 7-8 महिन्याची आहे, तर त्या त्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम करत असेल तर हा माझा शिवसेनेचा शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, जे जे खाली युवा संघटनेचे पदाधिकारी काम करतात, महिला कार्यकर्ते काम करतात, गावागावामध्ये जी काय संघटना राबवतात काय त्यांचं आपल्याला मनापासून आभार मानायला पाहिजे. कारण पक्ष किंवा शाखा प्रमुखाचं काम करणं, अडला नडला आजारी पडला तर त्याला खऱ्या अर्थानं दवाखान्यामध्ये घेऊन जायचं काम या कोरोना संकटात सुद्धा त्याला ताप आला असेल, कार असेल तर झोप देणारा कोण होत असेल तर माझा
माझा शाखा प्रमुख होता, युवा सैनिक होता, त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी मला एक वाक्य सुचलं, मध्ये रुपेश म्हटला की काहीतरी भाषणामध्ये आपल्या बाबतीत बोला, आणि मला सुचत ते बोलतो. स्वतःसाठी काय करता आलं नाही अशी काही मंडळी आहेत. कारण काय काय लोक काय करतात, भरपूर गडगंज पैसा कमवतात आणि नाव कमवतात, सर्व होतंय, ठीक आहे. पण काय कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आज आम्ही जे तालुका प्रमुख आहे ते तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जी मंडळी आहे त्यांच्यामुळे या ओळखून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आपल्यासाठी स्वतःसाठी काय करता आलं नाही, दुसऱ्यासाठी काम करून पाहावं. बांधवांनो, स्वतःसाठी काय करता आलं नाही, दुसऱ्यासाठी काम करून पाहावं आणि गोरगरिबाच्या डोळ्यातील आसू पाहताना आपलं प्रतिबिंब बघावं, असं आपण काम करतात हे मनावरून सांगितलं पाहिजे, हे आवर्जून सांगितलं पाहिजे. आता राजकारण आलं की टीका टिप्पणी करणार येणार, काय जण सांगणार. आता कोरोना सारख्या ठिकाणी आपण सभा घेताय, कोरोना गेला काय, किती जण मला सांगतात. पण आमची धमक आहे, आमची लढण्याची ताकद आहे. आणि त्यांच्या त्या वेळेला आम्ही घेत नाही. रक्तदान शिबिर असेल, त्या वेळेला जे काय असतील, औषधाच्या भास्कररावांनी ज्या ठिकाणी वाघासारखं जाऊन स्वतःची भीतीने जिल्हा प्रमुख असतील, ज्या ठिकाणी मेहनत केली, तालुक्याच्या सभापती असतील, कुठेही कमी पडले नाही, झुंज देत राहिले. मुख्यमंत्री साहेब सुद्धा झुंज देत राहिले. अन्य प्रकारचे आपले आरोग्य मंत्री तर काय त्यांची ताकद, म्हणजे आपल्या शासनाचे आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलं. आणि म्हणून आपल्याला जे टीका करतात त्यांना पहिला म्हणा आम्ही 8-9 महिने घरी आहोत. जे 15-15 लाख थापा भरून गेला त्याचं काय झालं, त्या 15 लाखाचं काय झालं विचारण्याची वेळ आहे. आणि तरी सुद्धा आपले युवक असतील, आज बदलती परिस्थिती आहे, आपल्याला बेरोजगारांना रोजगार देण्याची काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला किमान सहकार संस्था, किमान भागामध्ये आपल्याला उद्योग करण्याच्या दृष्टीनं जे काही सहकार्य लागेल, मग जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून असेल, आमच्या विक्रांत जाधव साहेबांच्या माध्यमातून असेल, आपल्या स्टेटच्या दिग्गज मान्यवरांच्या माध्यमातून असेल, जिथे वाक्याची अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे राहू. त्याच्यासाठी जे बेरोजगार आहेत का, जे मुंबईत इथं मंडळी राहिलेले आहेत, त्यांना जे सहकार्य करून आपल्याला इथं बेरोजगारावरती जे मात करायचं आहे आणि त्याच्यावरती ज्या योजना आहेत त्या आपण स्वतःसाठी पण पहिल्यांदा वापरायच्या आहेत, स्वतःची प्रगती करायची आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्यांची प्रगती, गावाची प्रगती, विकासाची प्रगती करायची आहे. बारीक गोष्टीचा विचार केला, आज कोंबडी घाटावर येते, आज बकऱ्या घाटावर येतात, आज भाजीपाला घाटावर येतो. आपण जर का प्रकल्प चांगल्या पद्धतीचा केले तर आपल्याला मला इकडनं बाहेरनं काय येण्याचं ते अडवायचं काम मी तुमच्यासाठी करेन हा शब्द देतो. पण कधी भास्करराव माझ्या पाठी असतील, सचिन कदम साहेब पाठीमागे असतील, तर त्यांना अडवायचं काम करेल तर तुम्ही चांगलं व्यवसाय केला तर कोंबड्यांचा प्रयत्न आपल्या भागामध्ये झाला. पण वरती संघ आहेत, सहकारी संस्था आहेत आणि ते फार कमी रेटनी करतात आणि खात्यामध्ये आपल्याला परवडत नाही. आणि म्हणून आपण चांगल्या ह्या पात्र गावाचा भागाचा विकास करायचा असेल तर हिथं मी भाषण करून उपयोग नाही. त्यासाठी आपल्यानी सगळ्यांनी गावामध्ये बसून सहकार संस्था वगैरे करण्याची गरज आहे. ठीक आहे, मी एवढंच सांगतो, कर्ज काढायचं म्हटलं, थोडी टीका टिप्पणी हो नये, कर्ज काढायचं म्हटलं तर बँकेत ते आपल्याला पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही. पण पहिली एक बँक होती, आता अनेक बँक आहेत. आणि म्हणून एक वाक्य परत सांगतो, शिक तुला शिक, कर्ज काढायला शिक. शिक तुला शिक, कर्ज काढायला शिक. काढलेलं कर्ज बांधवानो वापरायला शिक. आणि काहीच नाही जमलं, जसे बाकीच्या डोबावलं तसं डोबायला तरी शिक, पण शिक तुला शिक अशी माझी आपल्याला विनंती आहे. शेवट भास्करराव असतील, जिल्हा प्रमुख साहेब असतील, आपल्याला एक शेवटची विनंती. आपली ग्रामपंचायत तोंडावरती आहे, नवीन जुने आहेत, कुठे जिथं आपल्याला नवीनांना पण संधी सगळ्यांना देण्याची गरज आहे. नवीन जुन्यांना एकत्र करून त्या ठिकाणी काही ग्रामपंचायतीमध्ये अडचण होईल आणि म्हणून आपल्याला एकत्र तात्काळ तुम्ही करून आपल्याला आदेश दिला. शाखा प्रमुख असेल, कुठे काय पदाधिकारी असतील, अन्य पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुखांनी आदेश दिले तर मला ग्रामपंचायत 100% इथं झाल्या पाहिजे. यासाठी तुम्ही आशीर्वाद द्याल एवढीच आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय भारत. माझी दुपारी चर्चा झाली की इतर तालुक्याचे जसे मेळावे होत आहेत तसा बांतर गावाचा सुद्धा मेळावा होणं आवश्यक आहे आणि तोही दिवाळीपूर्वी होणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं 2 दिवसाच्या अवधीमध्ये आपण हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि तो यशस्वी झाला. या सर्व उपस्थितांना मी या ठिकाणी गेल्या विधानसभेचे निकाल लागल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 वर्ष झालं ऑक्टोबर महिन्यात. पहिले सुरुवातीचे 2-3 महिने सरकार बनण्यातच गेले
नंतर महिनाभर आपल्या मतदारसंघाला मंत्रिपद मिळते काय म्हणून आपण सगळे उत्सुक होतो आणि त्यानंतर अनेक विषय झाले त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. पण सगळ्यात आपल्याला मार्च महिन्यापासून जे कोरोनामुळे आपण सगळे दुरावलो होतो, 7 महिन्यामध्ये फारसा तसा आपला संघटनेच्या बैठका व्हायच्या, कार्यक्रम व्हायचे, विकास कामाची भूमिपूजन व्हायची, उद्घाटन व्हायचे, हे कुठलेही विषय नव्हते झाले. पण या कोरोनाचं एक संकट एवढं होतं की आपण एकमेकाला भेटू न शकतो. आणि या काळामध्ये सुद्धा जसे दिवस होत गेले तसे मध्यंतरी एक आपण आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचं वाटप केलं भास्करांच्या माध्यमातून. 2 आठवड्यापूर्वी युवा सेनेचा मेळावा झाला संपूर्ण चिपळूण तालुक्याचा. परवाच्या रविवारी गोळगरचा मेळावा झाला. त्याच्या आधी चिपळूण तालुक्याचा मेळावा झाला. हे सर्व मेळावे होत असताना आपण हळूहळू आता पुन्हा एकदा या संघटनेच्या कामाला आपण एकत्र या दिवाळीपूर्वी सुरुवात करायला लागलो. तसं खरं म्हणजे भास्करांबरोबर आलेले जे शिवसैनिक आहेत आणि मोर्चे शिवसैनिक, थोडंसं आपल्याला एकत्रीकरण करायला खूप अवधी म्हणजे मिळाला नाही. कारण या कोरोनाच्या महामारीमुळे आपण अजून तळागाळापर्यंत आपण एकत्र आलो. संदीप सावंतने जी व्यथा व्यक्त केली ती खरी आहे. त्यामुळे बरेचसे मंडळींना या मेळाव्याची निमंत्रण मिळालं नाही तर हा सभागृह ठरलं असतं, एवढी जागा बोलली नसती. एवढी ताकद या 72 गावामध्ये आपली शिवसेनेची वाढलेली आहे, ती भास्कररावांच्या आगमनामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे. आणि त्यामुळे आता चिंता करायचं कारण नाही. आता कुठली निवडणुका होऊ घातलेली नाही. पण थोड्या दिवसाने कधीतरी जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील. त्या 72 गावामध्ये मला वाटतं किती आहेत, 84 तालुक्यात 20 असतील ग्रामपंचायती. 20-22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आज त्या ठिकाणी प्रशासक त्यांचे आणि त्या ग्रामपंचायती 100% आता आपल्या आहेत. कारण या 72 गावामध्ये नव्हे तर या मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी तसा राहिलेला नाही. जी काय भारतीय जनता पक्ष होती ती चिपळूण तालुक्यामध्ये आहे असं मला वाटत नाही. थोडीशी वाळा गावामध्ये असेल, थोडीशी मार्गदामळ्यात असेल, हे ठराविक गावामध्ये कार्यकर्त्यांव्यतिरिक्त मला वाटत नाही भारतीय जनता पक्षाची ताकद असेल. जी काय होती ती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आणि ते एकत्र आल्यामुळे प्रतिस्पर्धी कुठल्या ग्रामपंचायतीला हात घालतील मला वाटत नाही. कारण या सगळ्यांच्या ग्रामपंचायती आता आपले जुने आणि नवे जर एकत्र केले तर ह्या ग्रामपंचायती सध्या सुद्धा आपल्या अस्तित्वात चालत आहे. पण हे सगळं होत असताना आपण गाफील राहू नये. कारण शेवटी निवडणुका या निवडणुकीच्या चष्म्यातनच बघायला लागतात. आणि त्यामुळे ही सुरुवात आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये आपल्याला भास्कररावांच्या रूपाने पुन्हा एकदा या शिवसेनेचे ज्यांनी पूर्वी काम केलं, प्रभाकररावांनी, संदीपरावांनी, अनेकांनी जुन्या आठवणींचा उजाळा दिला आणि त्यामुळे असं एक नेतृत्व आपल्याला पुन्हा लाभलंय. आपण सगळ्यांनी एकमेकाचा मान सन्मान केला, आपण एकमेकाला मोठं करण्यासाठी प्रयत्न केला. मला वाटत नाही या गोगर तालुक्यामध्ये, गोगर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोगर विधानसभा एवढा भगवामय शिवसेना कुठल्याही मतदारसंघात दिसणार नाही, एवढी ताकद कार्यकर्त्यांमध्ये आणि या नेतृत्वामध्ये. त्यामुळं या कोरोनामुळे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. वर्षभरामध्ये विकास कामं करू शकलो नाही आपण. मला वाटतं मागच्या टर्ममधली त्यांची कामं आहेत, त्यांची उद्घाटन भूमिपूजन सुद्धा बाकी असतील. पण कालच
जिल्हा नियोजन बैठक झाली, त्या संदर्भात आपल्याला आमदार साहेब बोलतील, मार्गदर्शन करतील. पण माझी कार्यकर्त्यांना एवढी विनंती आहे की विकास कामं ही होत राहत असतात. विकास कामं किती केली तरी मागणी संपत नाही. ही सगळी होण्यासाठी ग्रामस्तरावर प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या आपल्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या, सरपंच आपल्या ताब्यात आला. लोकशाहीची ही पहिली पायरी आहे. मागच्या आठवड्यामध्ये युवासेनेचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये सुद्धा अनेक जणांनी या विषयामध्ये हात घातला आणि युवासेनेने पण मागणी केली की आम्हाला पण निवडणुकामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायती लढवायचे. सर्व स्तरातल्या लोकांना आपल्याला या निवडणुकीमध्ये आपण स्थान देणार आहोत. या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत. खरं म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षीय लेवलला हस्तक्षेप होत नसतो. आम्ही तुमच्या स्तरावर ती सोडत असतो. पण जेव्हा आता आपली ही एवढी ताकद असताना कशाला हव्यात युती आणि आघाडी आणि ग्रामविकास पॅनल हवंय का? आता शिवसेना आहे का शिवसेना लढायचं ना? शिवसेना आहे का शिवसेनाच लढायचंय. सगळ्या निर्विवाद ग्रामपंचायती हव्या आणि तो शिवसेनेचा सरपंच. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं. सध्या खेड तालुक्यामध्ये या आमच्या गोट्यामधल्या पंचक्रोशीमध्ये आणि कालच्या कळवट गटामध्ये देवकिर्ती का नारद किर्तीमध्ये मनसेमध्ये प्रवेश शिवसेनेचे कार्यक्रम. मनसेला आता सध्या एकच काम लागलेलं आहे की कुठल्या तरी गावात वाडीत जाऊन बसायचं, तिथल्या 4 मुलांना एकत्र करायचं, तुम्हाला या रोट्यामध्ये नोकरी लावतो, काम देतो, असं काहीतरी दिशाभूल करायची आणि आपला फोटो काढायचा, तिथे खेडच्या तालुक्यामध्ये न्यायचं कार्यालयामध्ये आणि फोटो काढून तो पाठवून द्यायचा. मला मुंबईवर सुद्धा फोन आले की हे काय करतात. शिवसेनेतले एवढे सगळे मातंगर मंडळी असताना शिवसैनिक मनसेमध्ये का जात नाही? मनसे करा आपल्याकडे उलटा प्रभाव व्हायला आपण सत्तेमध्ये आहोत. त्यामुळे मी पण जरा आश्चर्य झालो की काय म्हणून चौकशी केली, माहिती घेतली की वैभव खेडेकर सांगतात की लोट्यामध्ये नोकरी लावतो, व्यवसाय देतो. साहेब आपण पण लोट्यामध्ये कधी लक्ष नाही घातलं. तुम्ही पण आता एवढे राष्ट्रवादीचे आमदार होतात, मला वाटत नाही कधी तिथे हस्तक्षेप केलं. पण युवकांसाठी आपल्याला लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण सध्या बेरोजगारी बरीच वाढली. जर युवा सेनेची ताकद या शिवसेनेबरोबर असेल तर आपल्याला कोणी हरू शकत नाही. ही आता काळाची गरज आहे. भास्करराव त्यांच्या पद्धतीने विकासाची गंगा आणखी कामं करतील ते होतील. पण मी आज या मेळाव्यामधून शपथ घेणार की साहेब मी युवा सेनेला रोजगार किंवा नोकऱ्या कशा मिळतील यासाठी मी आज या मेळाव्यापासून सुरुवात करणार आणि आपण साथ मला त्यासाठी लागणारी जी काही ताकद आहे ती आपण एकत्र मिळून केली तर मला वाटत नाही. कारण सध्या तिकडे रामदासबाई नसल्यामुळे बाकीच्यांचा फोकस करतो. त्यामुळे आपण हा विषय नक्कीच मार्गी लावणार भविष्यात करणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण मुंबईमध्ये आपण पाहतोय की करोनामुळे अनेक जण जे शिमग्याला आले, हवामाला आले ते इथेच अडकले. काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांच्या नोकरीमध्ये पगार कपात झाली. असे अनेक विषय आम्ही ऐकतोय. आणि त्यामुळं आता रोजगार इथंच निर्माण केला पाहिजे. गावामध्ये येणारी जी काय MIDC आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. ती MIDC आली पाहिजे. या ठिकाणी पर्यटनाचा रोजगार निर्माण झाला पाहिजे. कारण पर्यटन मंत्री आपले आहेत. एकदा आदित्य साहेबांची आपण दौऱ्याची मागणी करूया. काय या ठिकाणी गोगाव तालुक्यात किंवा गोगाव तालुका, चिपळूण तालुका असेल, खेड तालुका असेल, पर्यटनात काय करू शकतो हे भविष्यात आपल्याला धोरण आखायला पाहिजे. पर्यटनाचा रोजगार आहे. मध्यंतरी आपला मच्छीमारांच्या संदर्भातला विषय आहे, तो आपल्याकडे पेंडिंग आहे. कारण परवा मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो, ते बोलले रविवार असल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही आणि आज हा अचानक मेळावा ठरल्यामुळे आपल्याला येता नाही आलं, बोलवता नाही आलं. पण एकदा प्रमुख कार्यकर्त्यांना त्या विषयामध्ये सुद्धा आपण मार्गदर्शन ठेवलं पाहिजे. जे विषय आपल्याकडे होण्यासारखे आहेत तुम्ही पुढे व्हा. तुमच्या मागे ही शिवसेना तुमच्या मागे पडेल एवढं तुम्हाला
कारण कार्यकर्त्याच्या हाताला काम दिलं तर कार्यकर्ता आपल्या बरोबर 100%चा यापूर्वीचा जो इतिहास आहे, कारण जी काही लोट्यामध्ये जी काही MIDC मध्ये जी काही नोकर भरती झालेली आहे त्या काळात ती 100% शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय नेते रामदासबाईंच्या माध्यमातून त्यावेळेस. पण नोकऱ्या लागल्यानंतर काही जणांच्या मग युनियन इकडे असतात तिकडे असतात, हे सगळं अनुभवलं आहे मी. बरेच अनुभव आमच्या गाठीशी आहे. कारण मी पण 30-32 वर्ष अगदी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय आणि इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एक ध्येय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं तर या जिल्हा प्रमुखाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता येतं, असा एक मी इथं तुमच्यासमोर निष्ठावंत शिवसैनिक उभा आहे. अगदी विद्यार्थी सेनेपासून काम केलेलं आहे. त्यामुळे युवा सेनेचा तालुका अधिकारी निहार कोळे आहे, तिथे उमेश कथाते आहे. तुम्हाला तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. कारण आमच्याबरोबर तेव्हा आमदार कोण नव्हती, बापू गडेकर होते, पण बापू गडेकर संघटनात्मक तेवढी ताकद द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. भास्कररावांनी दिली. 2 टर्म भास्कररावांनी जी काही शिवसेनेमध्ये त्यावेळेला जी काही संघटना उभी केली होती तेव्हा तरुणाची फळ करतो. अजूनही त्या काळातले शिवसैनिक अजूनही काय काय गावात पण ते ज्येष्ठ शिवसैनिकाच्या मार्गदर्शना हाताखाली युवा सेनेचा पण कार्यकर्ता उभा राहिला. संपूर्ण राजकारणामध्ये जेवढे पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची जी बांधणी आहे, शिवसेनेचा जो ढाचा आहे, असा कुठला ढाचा कुठल्या पक्षामध्ये नाही. शिवसेना प्रमुखांनी आपल्यासाठी भरपूर काय करून करतो. आता विविध अंगीकृत संघटना आहेत, त्यांनी आपापल्या परीने काम केलं पाहिजे, आपापल्या परीने बांधणी केली पाहिजे. जेवढी कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे तेवढ्या निवडणुका आपण अधिक सोप्या होऊ शकतो. आणि त्यामुळं या दसऱ्या मेळाव्यापासून सदस्य नोंदणीचा काय कार्यक्रम चालू झालेला आहे. ही दिवाळी झाल्यानंतर आपल्याला सदस्य नोंदणीचा कार्यक्रम गावागावामध्ये राबवायचा आहे. जिथे जिथे गाव आहे तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, अशा पद्धतीने आपल्याला या मेळाव्यापासून दिवाळी झाल्यानंतर कामाला लागेल. मी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो, दुसरी पदं घेऊ नका. निवडणुका आल्या की फक्त आपण बाहेर पडायचं असं नाहीये. सतत कार्यकर्ता तळपडत राहायला पाहिजे. पिक्चर हलत राहिलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून गावागावामध्ये काही ना काहीतरी शिवसेनेचा भगवा कार्यक्रम, भगवा झेंडा फडकला पाहिजे. अनेक कार्यक्रम घेण्यासारखे सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हा तुम्हाला आता प्रत्येक गावागावापर्यंत वाडीवाडीपर्यंत जाण्याचा कार्यक्रम आहे. एक निमित्त आहे सदस्य नोंदणी. पण या निमित्ताने जावा, लोकांपर्यंत पोचा, लोकांच्या या व्यथा काय आहे, लोकांच्या अडचणी काय समजून घ्यासाठी पक्षाला काय करणं गरजेचं आहे. आज आपण सरकारमध्ये आहोत. विरोधी पक्ष सोशल मीडियामधनं जे काय आपल्या विरोधात गोष्टी बोलत असतात त्या लोकांची नक्की काय मतं आहे ही कार्यकर्त्यांनी जाणून घेतली पाहिजे. ती वरिष्ठांपर्यंत पोहोचली. फक्त निवडणुकांनी पुरतेच कार्यकर्त्याचं काम नाहीये. ज्या कार्यकर्त्याला यशस्वी व्हायचं आहे त्यांनी या गोष्टी केल्या तर तो नक्कीच पिक्चरमध्ये होतो. लोक स्वतःहून बोलतात, वरिष्ठ पदाधिकारी बोलतात, हा बघा हा कार्यकर्ता कसा आहे. त्यामुळे आपल्या कामाने पुढे पूर्वी बांदरगावमध्ये बाबाजी संदीप गावाने सांगितलं की कोण वाली नव्हता. आता 1 नाही 4 वाले येते. जिल्हा परिषद सदस्य पण आपले आता बरेचसे झालेले आहेत. मला वाटतं सगळ्यात आता या पंचायत समितीवरती सुद्धा भगवा जो काही भडकला नाही, काठावरती होतं, तो आता 100% पुन्हा भास्कररावांच्या आगमनाने आपण या पंचायत समितीवर भगवा पडतो. आणि हा भगवा फडकत असताना त्याच्यामध्ये ताकदही आपली बांदरगावाची. आज जिल्हा परिषदला आपल्याला एक सभापतीसाठी आम्हाला पाटणं फिरावं लागतं. जिल्हा परिषद मला वाटतं का 10 का 11 आपल्या जिल्हा परिषद या गटामध्ये. उद्या भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा आपण जिंकू, अशा पद्धतीने आपण या कार्यकर्ता मेळाव्यातून कामाला लागतो. अशक्य काहीच नाहीये, कारण सोबत नेतृत्व कोण नाही. जे काय आहे ते आपलं जेव्हा नाचायला हवं करायला हवं तेव्हा करता नाही आलं. कारण शिवसेनेच्या ओझळीने ही 40 वर्ष आपण आमदारकी भोगली. पण जेव्हा शिवसैनिकांचं स्वप्न साकार व्हायची वेळ आली, जेव्हा रामदासबाईंना या ठिकाणी तिकीट मिळालं, तेव्हा वेगळी सूर मांडली. ही प्रवृत्ती आहे. 28 वर्ष आपण
युती म्हणून काम केलं, पण कधी काही विश्वासघात करतील सांगू शकत नाही. हे आपण बरोबर असताना पण अनुभवत होतो. पण आपली युती होती. परवाच्या विधानसभेला पण आपली युती होती. इथेच मिळाले झाले, अनेक जणांनी भाषणं पण केली. पण मागणं काम काय केलं आपण पाहिजे, आमदारांना माहिती आकडे बरोबर. अशी ही प्रवृत्ती आहे. त्यामुळे राजकारणात शाश्वत काय नसतं. चिंता करू नका, आता आघाडी वगैरे आहे, आघाडी वगैरे असू दे. राजकारणात शाश्वत काय नाही, उद्या काय होईल सांगू शकत नाही. आपला पक्ष मजबूत असला तर आपल्याबरोबर बाकीचे फरफडत येतील, नाही आले तरी आपल्याला फरक पडणार नाही, अशी ताकद आपल्याला या मतदारसंघामध्ये निर्माण करते. त्यामुळे चिंता करू नका, कामाला लागा. जेव्हा हे सगळं वैभव असेल तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान, मान सन्मान आणि काही ना काहीतरी पदाच्या रूपाने मिळेल. अशासकीय पदं आहेत, ती सुद्धा आपल्याला, ज्या कार्यकर्त्याला सिनेटची आहे, जुना नवा आता हा विषय बंद करा. जुना नावाची काही गरज नाही. आता ह्याच्यात आपल्याला अडकून नाही राहायचं, आपल्याला पुढे जायचं. पक्ष आहे म्हणून आपण सगळे आहोत. पक्ष सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं पक्षाचं पहिलं, पक्षाचं आपल्याला हित बघितलं पाहिजे. आपला पक्ष मजबूत असेल तर कोणी किती असेल, कोणी विरोधक असेल, आपल्याला अंतर्गत जरी विरोध असला तरी काही फरक पडतो. आणि शिवसेनेमध्ये गद्दारी या गोष्टीला थारा नाही. निष्ठेला खूप फार महत्व आहे. आणि त्यामुळं या मेळाव्यापासून सगळ्या कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, संधी ही एकालाच मिळते. त्यामुळे कोणी नाराज व्हायचं कारण नाही. मी सुद्धा इच्छुक होतो, इच्छुक असणं गैर नसतं. पण एकदा का पक्षाचा आदेश आला की तो आदेश शिरसावर मानून आपल्या सहकार्याच्या खांद्याला खांदा लावून आपण पुढे जायचंय आणि एकमेकाला सन्मान करून आपल्याला निवडणुका जिंकायच्या. प्रत्येकाला वाटतं माझ्यावर अन्याय झाला, असं नाही. प्रत्येक गोष्टीचे वरिष्ठ लेवलला चर्चा होत असते, तुलना केली जाते आणि त्या पद्धतीने प्रत्येकाला स्थान मिळत असतं. कोणाला अन्याय होत नाही. आज संधी नाही मिळतो, उद्या भविष्यात मिळते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं नाराजी हा विषय आता बंद करा. जुने नवे विषय आता आपण संपवूया आणि एका ध्येयाने, एका उद्देशाने या गोगर विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण गाव वाडीमध्ये जिथे जिथे घर असेल तिथे भगवा आहे ते भगवा या पद्धतीने आपण कामाला लागूया, एवढं आवाहन करतो. आणि उद्याच्या येणाऱ्या आजपासून या दिवाळीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. भास्कररावांना चांगलं काम करावं. मी संघटना सांभाळतो, तुम्ही विकास कामं सांभाळा. कधी असेल ती ही दोन्ही रथाची चाकं एकत्र जातील तेव्हा हे वादळ आपलं कोणी रोखू शकत नाही. अशा पद्धतीने आपण काम करूया, एवढं सांगतो आणि माझ्या संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि देशावर विविध प्रकारची वेगवेगळी नैसर्गिक संकट फार मोठ्या प्रमाणामध्ये येऊन ठेवलेली आहेत. याच्यामध्ये वादळ झालं, निसर्ग चक्रीवादळ झालं, कोरोनाचं संकट एवढं मोठं आलं, नंतर परवा अवकाळी पाऊस पडला. की अशा पद्धतीने संकटावर संकट, संकटावर संकट ही सातत्यानं वर्ष सव्वा वर्ष राज्यामध्ये सुरू आहे, देशामध्ये सुरू आहे. आणि त्यातल्या त्यात कोरोनासारखं अतिशय महाभयंकर संकट, या संकटाचा सामना आपण सगळी मंडळी आपापल्याकडनं करतो आहोत. शासकीय पातळीवरची जी काही मदत आहे ती व्यवस्थितपणे पोहोचवण्याचं काम, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचा प्रत्येकानं मोठ्या आदरानं उल्लेख केला. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मोफत धान्य 3 महिने 5-5 किलो, पुन्हा त्यांना मोफत धान्य, पुन्हा ज्यांना जे आपल्या APL खालचे लोक होते, केसरी कार्डवाले होते, ज्यांना अजिबातच गेल्या 2014 सालापासून एकही पैशाचं धान्य मिळालं नव्हतं, त्यांना काही कालावधी करता सवलतीच्या दरामध्ये धान्य. संपूर्ण शासकीय यंत्रणा, जिल्ह्याच्या ठिकाणी जी कोरोना टेस्टिंगची लॅब ती उभी राहिली. आपण सगळ्याच्या प्रयत्नानं वेगवेगळ्या ठिकाणी ICU बेड असतील, व्हेंटिलेटर्स असतील,
त्याच्या सोयीसुविधा झाल्या. त्याच्यानंतर आपण जर बघितलं असेल तर राज्यामधली प्लाझ्मा म्हणजे प्लाझ्मा देऊन कोरोनाग्रस्त माणसाला वाचवण्याकरता म्हणून जे प्रायोगिक तत्वावर आपल्या राज्याने सुरुवात केली होती त्याची पहिली लॅब सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला दिली. अशा पद्धतीनं जी जी काळजी घेणं शक्य होतं ती आपण सर्वांनी घेतली. मुंबईकर गावागावामध्ये आपण सर्वांनी आणल्यानंतर तुम्ही सर्वांनी गावच्या लोकांनी हे मुंबईकर आपले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये विरोध झाला, पण ज्या वेळेला आपण भागाभागातून मेळावे घेतले आणि आपल्या सर्वांना समजावलं की शेवटी हे चाकरमाने आहेत तरी कोण, हे चाकरमाने आपले आहेत, आपल्या रक्तामासाचे आहेत, आपल्या नात्याभोवतीचे आहेत, आपल्या गावातले आहेत, आपल्या भावकीतले आहेत, गावकीतले आहेत. मुंबईकर पुणेकर चाकरमाने हे आपल्या कोकणामध्ये गावच्या विकासाकरता अनेक प्रकारे आपल्या उपयोगी पडतात. आजचं आलेलं संकट हे त्याने आणलेलं संकट नाही, तर हे निसर्गाने जगावर लादलेलं संकट आहे. अशा वेळेला आपण आपल्या माणसांच्या पाठ फिरवणं योग्य होणार नाही, तर त्यांना गावामध्ये येऊ द्या. गावामध्ये तर आपण आणले, पण गावामध्ये आल्यानंतर तुम्ही सर्वांनी आपापल्या गावच्या ग्राम कृती दलामार्फत खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्यांना तर गावात आणले पाहिजे. पण त्यांच्यामुळे गावातल्या लोकांना सुद्धा कुठल्याही प्रकारची विषाणूची लागण होता कामा नये याच्याकरता तुम्ही लोकांनी खूप मोठे चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि पुढाकार सुद्धा घेतला. तेही सुखरूप राहिले, तुम्ही सुखरूप राहिला, तेही मुंबईला सुखरूपपणे गेले. बऱ्यापैकी आता हे रानगाडवं आपलं बऱ्यापैकी आता सुरू झालेलं आहे. शेती यंदा लोकांनी थोडी जास्त केली होती कोरोनाच्या मुळे, घरी आलेले लोक, परंतु पावसानं हातातोंडाशी आलेला घास हा सुद्धा घेऊन हिसकावून नेला. आपण पंचनामे लोकांना करायला सांगितले. पंचनामा केल्यानंतर लोकांनी, विरोधकांनी टीका केली की 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज आणि हेक्टरी 10,000 रुपये म्हणजे गुंठ्याला फक्त 100 रुपये मिळतील असा अपप्रचार केला. परंतु बांधवांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की सातत्यानं आपल्याकडे हा अपप्रचार केला जातो आणि तो अपप्रचार गेले 10-15 वर्ष मी सातत्यानं फोडून काढतोय. काय करून फायदा पंचनामे करून शेवटी मिळणार काय? 1.5 रुपया. पहिली टीका आठवते का नाही? 2009 साली मी जेव्हा पालकमंत्री होतो बहुजराव सावंत, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये असाच पाऊस पडला आणि आपण तेव्हा सांगितलं होतं की पंचनामे करून घ्या. त्यावेळेला लोकांनी अशी टीका केली, फायदा काय? 1.5 रुपया फक्त मिळणार. असं नसतं ते, असं नसतं. आता सुद्धा गुंठ्याला 100 रुपये मिळणार असं नाही. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलाय. एकापेक्षा एक संकट येत आहे, केंद्र सरकार सातत्यानं अडवत आहे, तरी सुद्धा कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याला मग त्याचं कितीही अर्धा गुंठा नुकसान होते नाही तर किती होऊ दे 1,000 रुपये आणि 2.5 एकर पर्यंत त्याला 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत करायची हा खरा निर्णय झालेला आहे. पण ते 1,000 रुपये लपवून ठेवायचे आणि गुंठ्याला फक्त 100 रुपये मिळतात, 100 रुपये मिळणार असा विरोधकांचा अपप्रचार आहे. त्याला मात्र आपण सुद्धा बळी पडतो. काय हो लोकांना सांगायचं? 100 रुपये लोक म्हणतात 100 रुपये कशाला तुमचं सरकार आम्हाला देतंय? अरे ते 100 रुपये नाहीये, कमीत कमी 1,000 रुपये आहे. लक्षात का? जिल्हा न्याय मंडळाची बैठक झाली. आपल्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याकरता शेतकऱ्यांचं 9 कोटी आणि 58 लाख रुपयाचं नुकसान झालंय. 2 दिवस टीव्हीवर सारखी टीका चालू आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांची मी दिवाळी गोड करेन, पण पैसे झाले नाहीत. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की काल सकाळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या तिजोरीमध्ये 8 कोटी आणि 50 लाख रुपये सरकारनं पाठवलेले आहेत. एक मागे 8 कोटी आणि 50 लाख रुपये पाठवलेले आहेत आणि ते आता प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतील. आपण या अपप्रचाराला कुठेतरी तोंड दिलं. सातत्याने अपप्रचार सुरू आहे. कोरोनाच्या काळामध्ये सरकारनं काय केलं नाही? माझं कुटुंब माझी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फार मोठी घोषणा केली आणि
त्याच्या माध्यमातून कोरोनाचा ग्राफ हा इतका झपाट्याने खाली आला की आज जवळजवळ कोरोना राज्यातला संपलाय की काय असं आपल्याला वाटायला लागलंय की मौना संपत आलाय ही तुमची आमची खात्री झाली की नाही खात्री? रोज जिल्ह्यामध्ये 100, 150, 200 लोक मिळायचे, आता जिल्ह्यामध्ये 7 ते 8 लोक फक्त मिळतात. याचा अर्थ अडचणीच्या काळात सुद्धा सरकार आपलं काम हे अतिशय चोखपणे करतंय आणि विशेष करून कोकणाला चांगल्या प्रकारची मदत देते. दापोली खेड नाही परंतु दापोली मंडणगड आणि माझ्या भागामधला काही भाग हा निसर्ग चक्रीवादळावर गेला. गेल्या 50 वर्षाची आकडेवारी काढून बघा, मी तुमचा तो वेळ जास्त घेत नाही. 50 वर्षाची आकडेवारी काढून बघा की अशा पद्धतीची वादळं यावेळेला पण झाली होती. गेल्या 5 वर्षात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये अनेक वेळा अनेक संकट आली, परंतु NDRFचे नियम बदलून, केंद्र सरकारचे नियम बदलून पहिल्यांदा या कोकणातल्या शेतकऱ्याला आजपर्यंतच्या मिळणाऱ्या मदतीपेक्षा 5 पट मदत देण्याचं काम हे ठाकरे सरकारने केलेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे. 5 पट जास्तची मदत देण्याचं काम ठाकरे सरकारने केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल पक्षाचे पक्षनेते येऊन इथं बोलतात आणि भारतीय जनता पार्टीचे लोक बोलतात की कुठल्याच शेतकऱ्याला पैसा मिळाला नाही. आतापर्यंत सगळे पैसे हे लोकांना मिळाले आणि अधिकचे 52 कोटी रुपये आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे. अधिकचे 52 कोटी रुपये काय त्यांचे वारस तपास वगैरे ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत, परंतु कोणाला पैसे मिळाले नाही असं झालं नाही. आणि अशा पद्धतीने सरकार सरकारच्या कडे काम करतंय, आपण देखील आपल्याच पद्धतीने काम करायला पाहिजे. आज आपण इथं आलेलो, सगळ्यांच्या बोलण्यातून तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास वाढला हे मलाही कळतं आणि वाढायला काय अडचण आहे असं मलाही काय वाटत नाही. काही अडचण असायचं कारण नाही. आता जिल्हा प्रमुखांनी अतिशय उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या बोलण्यातून प्रत्येक वेळी एक आत्मविश्वास जाणवत होता. सचिन भाऊ, कालपर्यंत आपण एकमेकाच्या विरोधात होतो, एकमेकाच्या विरोधात असल्यामुळे राजकीय टिप्पणी करावी नाही, परंतु निवडणुकीच्या व्यतिरिक्त फार कधी मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही. निवडणूक आली की मात्र माझ्या शब्दाला भार येते, ही गोष्ट खरी आहे. एरवी मी टीका टिप्पणी करत नाही, फार करत नाही, कारण ज्या दिवशी मी शिवसेना सोडली त्याच्यानंतर विरोधी पक्षावर फार टीका टिप्पणी करून फायदा नाही, मला खरं चुकलेलं आहे. मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये गेलो अरुणराव आणि जेव्हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बाजूला मी बसलो, त्यांनी मला खूप काही संधी दिली. पक्षाचा सरचिटणीस केला, विधान परिषद आमदार केला, 2 वेळा आमदार केला, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो, राष्ट्रीय एवढा पक्ष असून त्याचा राज्याचा अध्यक्ष पण झालो. आता तुमचा प्रश्न तर हिंग कशाला आला असा नाही ना प्रश्न, तो विषय वेगळा आहे. परंतु या माणसांजवळ बसल्यानंतर आपल्याला आपलं व्हिजन काय, त्यांचं व्हिजन काय, त्यांची काम करण्याची पद्धत काय, त्यांची विकासाची निश्चितपणे व्याख्या काय, त्यांच्या समोर केवढी मोठी झेप आहे, जगामधल्या देशामधल्या वेगवेगळ्या लोकांना ते कशा पद्धतीने हाताळतात, देशातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर पवार साहेबांवर अनेक वेळा टीका होते की ते कोणाला जाऊन भेटतात. आता पण टीका भाजपची चालू आहे की नाही? पवार साहेब सारखे उद्धव साहेबांना जाऊन भेटतात, उद्धव साहेबांना भेटतात, ऐका ना टीका. आपण पण म्हणतो काय करतात काय सांगता येत नाही. परंतु गेल्या 5 वर्षाचा कालखंड बघा, पवार साहेबांचं संसदीय मंडळामधलं 60 वर्षाचं आयुष्य, एवढी पदं भूषवलेली आणि देवेंद्र फडणवीस सारखा एक नवीन मुख्यमंत्री असताना त्यांना सुद्धा किती वेळा भेटत होते, पवार भेटत होते की नाही? ते वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाच्या बाजूला बसतात आणि आपल्या पक्षाचा जो कोणी प्रमुख पदाधिकारी असेल त्या 4 पदाधिकाऱ्यांना प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात, प्रत्येक वेळी घेऊन जातात. आणि मग तिथं ते चर्चा कशी करतात, आपण काय विचार करतो, ते काय विचार करतात, बाकीचे नेतृत्व काय विचार करतात, त्यांची विकासाची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं विजन काय, याचा विचार केल्यानंतर आपण फक्त टीका टिप्पणीमध्ये वेळ घालवावा का, हा विषय सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्ता त्यातून विचार उचलतो
ही निवडणुकी पुरेशी टीका बस, निवडणुकीच्या व्यतिरिक्त फार टीका करण्याची गरज नाही. आणि मी तर टीका फार कमी करतो, कारण माझं राजकारण हे तुम्हाला आज सांगतो. खरं सांगायला गेलं तर तुम्ही सर्वांनी जमलं तर आत्मसात करा. मी गेले 15 वर्ष नेहमी प्रत्येकाला एकच सांगायचो की बाबा रे, मी जर तुम्हाला विकासाचा शब्द दिला आणि मी जर तो पूर्ण केला नाही दिल्या वेळात की दिल्या सांगितल्या वेळात, तर मला स्वतःला मतदान करू नका हे मी सांगायचो. मी स्वतः सांगायचो मला मतदान करू नका. मी कुठल्या पक्षात आहे, माझी निशाणी काय, माझा नेता काय, हे आता लोकांनी बघायचं सोडून टाका. हे मी ते तेव्हा सातत्यानं भाषण करायचो. मी सातत्यानं आता एकच तुम्ही सर्वांनी कोकणातल्या लोकांनी विचार करा की जो आपलं काम करेल तो आपला नेता आणि जो आपलं काम करेल तो आपला पक्ष, याच्याशिवाय विचार करू नका. आता हे जर मी लोकांना सांगायचो तर मी टीका दुसऱ्या पक्षावर टीका फार करू शकणार. मी फार कधी टीका दुसऱ्या पक्षावर कधी करत नसे. थोडंसं इकडे तिकडे 4-2 वाक्य त्या ठिकाणी उच्चारायची. आणि मी सातत्यानं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला कधी पक्ष बदलावा लागला, मला कधी नेता बदलावा लागला, मला कधी मतदारसंघ बदलावा लागला, मला कधी निशाणी बदलावी लागली. माझ्या आयुष्यामध्ये चढउतार सातत्य नाही. हे काही चांगलं असं नाही. मी अनेक वेळा सांगितलं, मला ते पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. हे काही चांगलं असं नाही. त्याच्या व्यक्त काय माझ्या मनामध्ये नाही अशातला भाग नाही, आहेत माझ्या मनात. परंतु अशी परिस्थिती असताना सुद्धा लोकांनी मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, जो जो म्हणून निशाणी पत्करली त्या त्या निशाणीवर मला लोकांनी निवडून दिलं. याचं कारण माझा एकाच गोष्टीवर विश्वास आहे की आपण जर लोकांचा विकास केला तर लोक आपला विचार केल्याशिवाय राहणार नाही. हा मी सातत्याने भूमिका मांडली. आणि मग विकास करायचा, विकासाची 4 कामं करायची. दुसऱ्यानं काय केलं इकडं फार लक्ष देत बसायचं नाही. मी चिपळूणमध्ये आमदार झालो, माझ्या पूर्वीच्या आमदारांनी काम केलं नाही असं मी कधीच बोललो. त्याने काय केलं मला माहिती नाही. आता लोकांनी मला संधी दिली ना, मी अशी कामं करून ठेवली पाहिजे की लोकांनी माझी सातत्याने आठवण काढली पाहिजे. काय संजय आठवण निघते ना माझी का नाही, म्हणजे मध्ये निघत नव्हती 15 वर्ष, पण आता निघत होती की नाही. कामाला जीवन टाकून राहिलं पाहिजे. मी गोवागडमध्ये गेलो, मी रामदास भाईंवर एका शब्दानं कधी असं म्हटलं नाही की रामदास भाईंनी गोवागडमध्ये काम केलं नाही. अजिबात कधी मी बोललेलो नाही की रामदास भाईंनी विकासाची कामं केलेली नाही. मी चिपळूणमध्ये एकदा पराभूत झालो. कोणाला तरी एका माणसाला लोकांनी निवडून दिलं, त्यांनी 5 वर्ष फक्त एकच भाषण चालू ठेवलं की काय भास्कररावांनी जर कामं केली असती तर ते पडले असते काय, भास्कररावांनी काही कामं केली असती तर ते पडले असते काय, भास्करराव का पडले ते भास्कररावांना माहिती आहे. पण पुढच्या निवडणुकीला तुम्ही दिसले पण नाही. भास्करराव 6 वेळा निवडून आला. किती वेळा? पुढच्या निवडणुकीला दिसले नाही. आणि म्हणून मी सातत्याने भूमिका ठेवलेली आहे की आपण लोकांचा विकास करायचा. लोक आपला विचार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून लोकांना आता विकासाची आवड निर्माण झाली. लोकांना विकासाचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि हे खऱ्या अर्थाने मी सांगतो की पवार साहेबांच्या बाजूला बसून मला हे शिकता आलं. पालकमंत्री म्हणून अतिशय अल्पावधीकरता मला संधी मिळाली. परंतु त्या अल्पावधीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी विधायक कामं करून ठेवलेली आहे मी कोणाबरोबर तुलना करू शकत नाही. पण एवढंच सांगतो की मी फक्त 3.5 वर्ष पालकमंत्रीपद भूषवलं. ज्यांनी 15 वर्ष या रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं ते माझ्या जवळपास सुद्धा नाही. जवळपास सुद्धा नाही. मला धन्यवाद दिले पाहिजे सचिन कर्माना आजच्या दिवसाच्या निमित्ताने. त्यांनी एका बाजूने संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला, सातत्याने केला त्यांच्या शांत स्वभावाप्रमाणे, व्यवस्थितपणे नियोजनबद्ध कामानं, त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क, त्याचबरोबर त्यांनी विकास करायचा पण प्रयत्न केला. पण गाड्याला काय पाहिजे तेवढं यश आलं नाही. कारण मी होतो ना तिथं समोर. मी समोर असल्यामुळं मला माहित आहे काय करायचं ते नेमकं. खरं सांगू का, गेले 5 वर्ष सचिन भाऊ मी जाम घाबरत होतो. गमतीनं बोलतो चालेल का? कारण दिवाळी आता सगळं तुला विसरायचं आहे. एवढंच सगळं करायचं का नाही करायचं. गेले 5 वर्ष मी शक्यवर सांगतो पूर्णपणे घाबरलेलो होतो. तुला पण बोलतो की आता ह्या मतदारसंघामध्ये माझा टिकाव लागणार नाही. एका बाजूला केंद्रीय मंत्री या मतदारसंघाचे खासदार, दुसऱ्या बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे, आणि आता माझा इथे पाठावर भाजप तुम्हाला माहितीच आहे. सकासोबती
जरा शांत राहा. थोडे दिवस जाऊया. थोडे दिवस गेले की आपण काय डोक्यावर काढायचं, कधी काढायचं, स्ट्रॅटेजी काय करायची, कोणत्या प्रकारचे डावपेच खेळायचे खेळूया. जशी वर्षे, 1.5 वर्ष, 2 वर्ष गेली तशी सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना मी लोकेशन बोलवलं आणि सांगितलं आता 2 काही 4 मंत्री आले तरी ह्यांना सूट सापडलेला नाही. मतदारसंघ भास्कर जाधवच्या ताब्यात राहील हे मी लोकांना सांगितलं. अजिबात सूट सापडलेला यांनी चांगला प्रयत्न केला, कौतुकास्पद प्रयत्न केला. म्हणजे जर विकास कामाला जर सचिन तत्वाला बऱ्यापैकी जर साथ मिळाली असती, फार कमी मिळाली, 100% कमी मिळाली. आता सुद्धा निवडणुकीच्या वेळेला आता तुम्हाला माहित नाही किती लोक आले, थोडेसे लोक माझ्यावर नाराज झाले निवडणुकीच्या वेळेला. काही लोकांच्या हातामध्ये पत्र लोक घेऊन यायला लागले. काही लोकांचा समज असा झाला की भास्करराव जुना राग काढतात आमच्यावर आणि आमची कामं भास्करराव थांबवली आमदार म्हणून. आम्ही त्यांचं काम केलं, शिवसेनेचे आमदार झाले, आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो आणि म्हणून भास्कररावांनी राग काढतो. अरे मी जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा तुमच्यावर नाही राग काढला, आता मी कशाला राग काढतो, मला काय करायचं. विकास कामं ही अशी गोष्ट आहे की एकाने करून कधीच संपत नाही. अनेकांनी केली तरी चालेल, माझं काही म्हणणं नाही. पण तुमच्या हातातली पत्र खरोखर मंजुरीची आहेत का हे तुमचं तुम्ही ठरवा, मला माहिती. मी थांबवलेली नाही. मी थांबवणारा कोण? आताही पालकमंत्री शिवसेनेचेच आहेत. मी थांबवणारा कोण? मी थांबवू शकत नाही. पण आज मात्र तुम्हाला मी एवढं सांगतो, विकासाची अनेक प्रकारची अडचण असली तरी गेले कित्येक वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. गेले कित्येक वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. काल जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. खरं तर जिल्ह्याच्या विकासासंदर्भामध्ये चर्चा करण्याकरता पुन्हा एखादी बैठक होईल अशी अपेक्षा आहे. परंतु जिल्हा नियोजन मंडळाचा आलेला निधी हा पूर्णपणे कोरोनावरच खर्च करावा लागतोय. विकास कामांकरता पैसा नाही. पण गेल्या 7-8 महिने 10 मध्ये कोरोना करता लोकांना मदत करत असताना दुसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या तिजोरीतून आणून मोठमोठी कामं जी आपण मंजूर केलेली आहेत हेही मला तुम्हाला सांगितलं. मोठमोठी कामं मंजूर केली. मी आता तुमच्या प्रियाला सांगतो, लिस्ट आणले त्या वाचून दाखवतो. अगदी मग या भागात सांगायचं झालं तर आमचा हरवत्यापासून तामिळनाडूचा रस्ता किती खराब आहे जाण्याचं नाही. मग कोण आले की तामिळनाडू उरली मला माहित नाही, परंतु किती रस्ता खराब आहे सांगायला मला आनंद वाटेल. कालच आपण त्याला पीडब्ल्यूडी वर्ग करण्याची ऑर्डर काल घेतली. तो रस्ता पीडब्ल्यूडी वर्ग सुभाष जावळे आणायचे नाही मला माहित नाही. विरेची अनेक लोक आली. एक रस्ता मी करत होतो पीडब्ल्यूडी आणि एक रस्ता तुम्ही 5-6 वर्ष पीडब्ल्यूडी वर्ग करत होता. बरोबर आहे ना? रोज तुम्ही आपल्या लोकांना सांगायचा पीडब्ल्यूडी वर्ग झाला की म्हटलं एक मी करतो, एक काही करतो. मला काय करायचं, वाद नको, भांडत नाही करायचं. कामं काही थोडी आहे. पण तो रस्ता काही शेवटपर्यंत पीडब्ल्यूडी वर्ग झाला नाही. जो मी राजपट्टा घेतला तो अवैध वस्तू झाला. शरद मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतोय की येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या रस्त्याची सुद्धा आपण रायटिंग मध्ये ऑर्डर आणू आणि तोही रस्ता वर्ग आपण केलेला असेल. तोही रस्ता आपण वर्ग केलेला असेल. असे सगळ्या भागातले एकंदरीत रस्ते आहेत हे आपण केलेले आहेत. या भागात तर फक्त सांगतोय पोचल्यापर्यंत सगळा विषय तर पूर्णपणे पीडब्ल्यूडी आपण वर्ग करून मोकळा झालो. इथून सगळा हरवत्यापर्यंत जो दुर्गवाडीपर्यंत जो विषय आहे तो सगळा रस्ता पीडब्ल्यूडीचा वर्ग करून आपण मोकळा झालो. पीडब्ल्यूडीने गेल्यामुळे फायदा हा होतो की पैशाला कमतरता पडत नाही. जिल्हा परिषदेकडे पैसा नाही. उरलेले सगळे रस्ते हे आपण करतोय आणि बाकीचे राहिलेले रस्ते हे सीएम देशवाई मधून आपल्याला मला माझ्या मतदारसंघाकरता विशेष करून 14 कोटी आणि 47 लाख रुपये मिळाले. त्याची 4-5 दिवसामध्ये टेंडर होत आहे. त्याची 4-5 दिवसामध्ये टेंडर होत आहे. राबाराला पाण्याचा प्रश्न गेल्या 5 वर्षामध्ये एकही पाण्याची स्कीम मंजूर झालेली नाही. रोज सांगितलं जायचं की मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम जाहीर करतायत. देवेंद्र फडणवीसनी तर कोकणामध्ये शिवसेनेचा जोर असल्यामुळे शिवसेनेला पूर्णपणे फसवण्याचं काम केलं. मी तिथं स्वतः बघत होतो. कोकणाचा विषय आला की देवेंद्र फडणवीसाचा लागला तिथं बघायला आणि आम्हालाही थोडंसं तेवढं काय म्हणजे आम्हाला याचा अर्थ शिवसेनेने थोडं भावनिक ऐकावून काम केलं आणि त्याला मोकळा सोडला. कारण अर्ध्या राज्याचे जे भागीदार होते सगळी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती. एकही पाणी योजना गेल्या 5 वर्षामध्ये कोकणामध्ये मंजूर झालेली नाही. शेवटी किरकोळ पाण्याच्या योजना मंजूर झाल्या. आता जे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारने एक नवीन विषय काढलाय की जल जीवन मिशन येत्या 18 दिवसामध्ये कालच पालकमंत्र्यांच्याकडे मी हट्ट धरलाय की याची नीती
दिली पाहिजे. येत्या 8 ते 10-12 दिवसामध्ये आपण आपल्या मतदारसंघातल्या 100% योजनांचं पाणी योजनांचं आपण नियोजन करू आणि तोही तुमचा प्रश्न तिथं मार्गी आपण लावू. तोही आपण प्रश्न मार्गी लावू. अशा पद्धतीनं विकासाच्या बाबतीत कुठं पाकाडी असेल, मी तर कधी पंचायत समितीच्या सदस्यांना एखादं काम सुद्धा कधी सांगत नाही, जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा एखादं कधी काम सांगत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय करताय, किती निधी आणताय, मी कधी विचारत सुद्धा नाही. तुम्हाला थोडे आश्चर्यकारक आहे. आमदारांशिवाय तुम्ही काय करायचं नसतो अशी एक पद्धत आहे, बरोबर आहे का नाही? पण मी 25 वर्षामध्ये जिल्हा परिषद सभापतीला पण विचारलेलं नाही, पंचायत समिती सदस्यांना पण विचारलेलं नाही आणि जिल्हा परिषद सदस्यांना पण विचारलेलं नाही की तुम्हाला निधी मिळाला किती आणि तुम्ही खर्च किती केला. कारण मला माहित आहे त्यांची निधी त्यांनी वापरावा. माझ्यामध्ये धमक आहे, मी लागेल तेव्हा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणू शकतो, ही धमक माझ्यामध्ये आहे. त्यामुळे मला ती अडचण वाटत नाही, मला ती अडचण वाटत नाही. आणि म्हणून ती पाण्याची आणि त्यातल्या चिपळूणचा सभापती मला कधीच लाभला नाही. म्हणजे हल्ली गेल्या 10-20 वर्षात 1997 साली 95ला मी निवडून आलो आणि पहिला सभापती आपण चिपळूणमधनं निवडून आणला. तिथपासून सातत्याने मी बाहेर पडपर्यंत जवळजवळ सभापती हे निर्विवाद शिवसेनेचे निवडून येत होते. नंतरच्या काळामध्ये पहिल्या तिथले तिथपासून जी सुरुवात झाली ते येत होते. पण आता गेल्या 10 वर्षामध्ये तुझा की माझा, माझा की तुझा किंवा असं थोडं चाललंय. मगाशी जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये या भागातले 100% सदस्य शिवसेनेचेच असतील याबद्दल अजिबात शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि सभापती सुद्धा हा शिवसेनेचा असेल, निर्विवाद असेल, एकतर्फी असेल, काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मागच्या वेळेला एक आभाराची मीटिंग आपण याच्यामध्ये लावली होती, बांधल हायस्कूलमध्ये लावली होती की नाही. मी तुमच्याकडून कामाच्या याद्या घेतलेल्या आहेत आणि त्या कामांच्या याद्यावर कुठला आता होईल, कुठलं नंतर होईल हे ठीक करून मी तुम्हाला कबूल करून दिलेलं आहे. तुम्ही आता द्या, कधी सांगा, परंतु त्या याद्या या माझ्याकडे आहेत आणि त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमची कामं 100% होतील. याच्याबद्दल काहीही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि काळजीही करण्याचं कारण नाही. ते आपण करू. मगाशी संदीप सावंत म्हणाल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या सगळ्या काही ज्या सदस्य आहेत, या तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा सरकारी अधिकारी आणि आपले कार्यकर्ते एकत्र बसून तुम्हाला जी जी लागेल ती मदत 100% पक्षाच्या हिताकरता तुम्हाला मिळेल. त्याबद्दल तुम्हाला शंका बाळगण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मी आपल्याला फार काय मार्गदर्शन वेगळं करणार नाही. राहिला प्रश्न विकासाच्या बाबतीत लोक आपल्याला विश्वास ठेवतात. वसंतशी पुढे घेऊन गेले. देशामधला सगळ्यात जास्त एसीसी सिमेंट विकणारा मालक 10-12 वर्ष. आजही आपण बोलवत्या बैठकीला कुठेही येतो एवढा मोठा माणूस. मी ज्या वेळेला बापू खेडेकर 1990 साली उभे राहिले तेव्हा कळवणे गावानं फक्त बापूसाहेब खेडेकरांना, आता बापूसाहेब आपल्याकडे नाही आहे दुर्दैवानं, 5च मतं फक्त दिली होती. नाना ऋषी विद्यमान आमदार होते, 19च मतं फक्त दिली होती. आणि नंतर 95 साली मला बाळासाहेबांनी तिकीट दिलं. 50%हून गाव जो अधिक माझ्या पाठीशी राहिला तो शिवसेनेत असताना पण राहिला. नंतर मी राष्ट्रवादीमध्ये गेलो, तो राष्ट्रवादीमध्ये असताना पण माझ्या पाठीमध्ये राहिला. आणि आता पुन्हा शिवसेनेकडे आलो, पुन्हा गाव शिवसेनेच्या पाठीशी राहिला. याचा अर्थ मला सांगायचं एवढंच की लोक विकासाला महत्त्व देतात. त्याचं हेच शेजारच्या गावातलं उदाहरण किंवा ह्याच गावातलं उदाहरण मी तुम्हाला देण्याचं तेवढंच कारण होतं, बाकी काही कारण नाही. आणि म्हणून विकासाकरता आपण सर्वांनी एका बाजूला संघटना वाढवा, दुसऱ्या बाजूला विकास कामाची जबाबदारी माझ्यावर. यांनी आता सांगितलं दोघांनी तुमची नावाजुना ह्या विषयी सांगितलं, पुन्हा काय सांगायची गरज नाही. तुमची दोघांची जबाबदारी एवढीच आहे की तुम्ही आता संघटना सांभाळा, विकास कामं मी सांभाळतो. हे तुमचं सूत्र मला मान्य आहे. 100% मला मान्य आहे. वाटेल किती पैसे आले, काही गुप्तपंच करेल, काही करून तुम्ही मला माहिती आहे. आज तुम्ही डीपीसीला पाहिजे होता, तुम्हाला आनंद वाटला. अधिकाऱ्यांना काय भास्कर जाधव आहे, नवीन आले होते आणि स्टाईलमध्ये वगैरे बसले होते, असे स्वतःसारखे सरळ गेले एकेकाला. शाळेत मास्तर तसा पोरला उभा करून होतो तसा उभा करून ठेवला एकेका. हा होता हा होता पाठीमध्ये निघा. थोडा वेळ बघून दिला, मिटिंग संपून दिली. संपेपर्यंत काय सुधारणा होते काय बघितलं. मिटिंग संपल्यानंतर मग मी काय आहे ते सांग. आणि
कारण बिनकामाचाच माणूस आहे. परंतु त्याने सांगितलं की भास्कर बाबांनी जी देवघर मार्ग तबाला जी MIDC आणले ती आजही आम्ही प्रयत्न करून कॅन्सल होत नाही. कोणाचे तरी हट्ट पुरवल्या कोणाचे म्हणजे माझे दुसरे कोणाचे हट्ट, कारण सगळ्यांचा लाडका मीच ना, हे कोण आहे शिव राष्ट्रातून होतो तरी सेनेचा लाडका मीच होतो, सेनेत असतो तर राष्ट्रातून लाडका मीच राहणार आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं माझे हट्ट पुरवल्या करता म्हणून सचिन भाऊ जरी MIDCच्या त्यावेळेला तुम्ही सुद्धा थोडीशी नकारात्मक भूमिका घेतली होती, हरकत नाही परिस्थिती बघून. पण माझी तुम्हाला विनंती, आता काळ बदलला, कोरोनासारखं संकट तुम्ही उल्लेख केला, तुम्ही नोकरीची जबाबदारी घेता, हे सगळ्यात महाकठीण काम तुम्ही घेताय, त्याबद्दल काही दुमत असेल महाकठीण काम आहे, सोपं नाही, पण ते तुम्ही घेताय. पण आपण जी MIDCची नोकरीची तयारी करून घेतली त्याचा GR मी मला तर वाचायला नाही. जी 7 ते 8 हजार एकर जमीन जी पाहिजे होती ती 7 ते 8 हजार एकर जमीनची गरज नाही. तेवढीच जमीन पाहिजे, कोणाची जबरदस्तीने नको. आपण तिथं एकही घर उठवणार नाही, आपण तिथं एकही फळबाग उठवणार नाही. आपण तिथं प्रत्येकाला नोकरी आणि व्यवसाय करता MIDCने डेव्हलप केलेली जागा देण्याची त्यामध्ये तरतूद आहे. आणि त्याच्यामध्ये लिखित असं आहे शासनाच्या त्या GR मध्ये की इथं कुठल्याही प्रकारचं प्रदूषणकारी कारखाना आणि पर्यावरणाला धोका पोहोचेल असा एकही केमिकलचा कारखाना एकही आणणार नाही, असं परवानगी देणार नाही, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता ते येणार काय? टेक्सटाईल पार्क येणार, लॉजिस्टिक हब येणार, फूड पार्क येणार, हे कुठलाही याच्याशी पर्यावरणाचा प्रदूषणाशी संबंध नाही. पण तुम्ही आम्ही जर ते एकत्र काम केलं तर किमान 5-6 हजार काम होऊ शकतो, अशी ती परिस्थिती आहे. मी जेव्हा सत्तेत होतो 47 दिवसात फक्त मला कामगार मंत्रिपद मिळालं. 47 दिवसामध्ये मी मंजूर करून घेतली. 47 दिवसामध्ये गेले 5 वर्ष सुद्धा देशाने मी प्रेमानं समजावून सांगितलं, विनंती केली, ठीक आहे तुमचा पक्षाची मागणी आहे कार्यकर्त्यांची, तुम्हाला ते ऐकली पाहिजे, पण तुम्ही हे पेंडिंग ठेवा. काळाच्या उदरामध्ये काय जर गरज पडली तर पुन्हा जागा मिळणार नाही. त्यात एकदा 21% जागा मध्ये अक्वायर झाल्या होत्या, पुन्हा आता जर जागा आपण परत दिल्या तर मिळणार नाही. आणि दरवर्षी काय असतं तिथं, आता दिवाळी संपली की वणवा न चुकता लागलेला असतोच त्या माळावर, बरोबर आहे की नाही? नाचणीच्या भासता होती, त्या नाचण्यात भरपूर जातात, त्या ओढले जातात, कोणी काय करत. आणि म्हणून ती इंडस्ट्री जर आली तर आपल्याला फायदा होईल. याच्याकरता सुद्धा मला असं वाटतं, जर तुम्हाला हे पडत असेल तर तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊया, आपण तिथल्या लोकांना गोळा करूया आणि तुम्ही नेहमी सुद्धा जाऊया. आणि तिथं आणखी दुसरी कारखानदारी तुमच्या काय डोक्यात असेल, एक चांगल्या प्रकारची कारखानदारी इंजिनिअरिंगचा विषय माझ्यासमोर आलेला आहे, तोही मी तुम्हाला सांगतो. त्या दृष्टीने देखील लोकांना रोजगार देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया, अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो. खूप दिवसाने एकत्र बसलो, बऱ्याच जणांना बोलवायचं राहिले. दिवाळी गोड करावी तुमची असा हेतू जिल्हा प्रमुखांच्या कल्पनेतून साकार झालेला आहे. त्यांना भेटल्याशिवाय जाऊ नका, नाही तर फसाल. त्यांनी सांगितलं नाही दिवाळीचा फराळ तुम्हाला देणार आहे म्हणून. तेच सांगतो, सगळी तयारी व्यवस्थितपणे आहे. आणि म्हणून त्या याच्यापासून दिवाळी गोड दिवाळी तुम्ही चुकू नये, हा त्याचा घाई गडबडीमध्ये मिटिंग लावण्याचा खऱ्या अर्थाने हेतू होतो. मिटिंग ही नंतर पण लावता येईल, परंतु त्या गोड दिवाळीपासून तुम्ही काही चुकू नये, अशा पद्धतीनं ती दिवाळी तुमच्या सगळ्यांची साजरी होईल. संदीप तुम्ही सुद्धा जोरदारपणे कामाला लागा. काही मनामध्ये किंतु परंतु काही ठेवू नका. तुमची परवा मी मुलाखत बघितली, तुम्हाला मी किती मदत केली तरी मी विसरून गेलेलं दिसत नाही. तुमच्या करता मी काय काय केलं, मकेश्वर आहे की म्हणतो त्याला एकदा विचारा. प्रश्न असा आहे की कोण कुठल्या पक्षात आहे, यापेक्षा ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूला वाचता उभा आहे, ही माझी भूमिका. ज्याच्यावर अन्याय होतो, माझा काही संबंध खरं तर नव्हता. माझं कार्यालय हा विषय मी बाजूलाच ठेवला, त्याच्यानंतर तुमच्यावर अन्याय झाला, माझी गोष्ट आहे का नाही? माझ्या बाजूला असं दुसऱ्या कोणाची हिंमत नसती झाली, स्वतंत्र होते असं. हा आणि म्हणून ते हा सगळा विषय विसरायचा. सचिन भाऊला कधी 2 वाक्य मी बोलत असतो, ते मला 2 वाक्य बोलले, विषय संपला. आणि म्हणून उद्याची दिवाळी आपण सर्वांनी गोड करायची. गेली ती गंगाने राहिलं ते तीर्थ, बरोबर आहे का नाही? या न्यायानं फक्त आणि फक्त प्रत्येक ठिकाणी भगवा ध्वज फडकवायचा, हाच विचार सर्वांनी आज घरामध्ये जावं.
एवढीच फक्त मी विनंती केली. संघटनात्मक बाकी बाबतीत प्रभाकर जाधवानी बोलले, हे बोलले, हे बोलले, म्हणून मी काही जास्त बोललो नाही. कारण बऱ्याच जणांची चेहरे जरा असं झालं ना, आज काय त्या युवा मेळ्यासारखं बोलत नाही, असं काहीतरी झालंय. बोलणार होता पुन्हा 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 बोलूया आपण. बोलण्याकरता भरपूर काय आहे, पण तुम्ही हा खेळता दिवाळीनंतर काय हरकत नाही. आणि म्हणून बोलण्यासारखे विषय आहे. नव्या जुन्यांचा संगम केला पाहिजे, विलाप केला पाहिजे. जुन्यांची काय काय जुन्यांनी कसं कसं स्ट्रगल केलं ते नवीनांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जुन्या लोकांबद्दल आदर वाढेल आणि त्यांनाही वाटेल की आपण देखील याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन अधिक संघर्ष करून आपला भगवा जोमाना फडकवूया. अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपण आहे. त्याचाही सांगावं लागेल उदाहरण. काय रे बरोबर आहे का नाही? प्रभाकर जाधव काय रे बाबा तू अनेक उदाहरणं सांगता येईल. संधी माहिती अनेकांची उदाहरणं सांगता येईल. काय प्रभाकर ती सांगितली पाहिजे. कशा करता सांगितली पाहिजे तर मोठेपणा करता झाले. तरुणांच्या मनामध्ये आदर वाढेल. त्यांना असं वाटतंय काय हे ह्याला काय समजतं, हा कधी आला, ह्याने काय केलं, त्याने काय केलं, काय करायचं तुला कुठं माहिती काय प्रभाकर कुठं काय माहिती आहे. आता यांनी सांगितलं तू कॉलेज जीवनापासून कोण बघितलं पाहिजे 15-20 वर्षामध्ये तरुणांनी काही कॉलेज जीवन बघितलेलं नाही. म्हणून कुणी किती सांगावं लागतं ते आपण नक्की सांगू. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मतदारसंघामध्ये कुठेही आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हात घालायला मिळेल अशा पद्धतीचा नवा जुना भेदभाव मनामध्ये ठेवू नका. सगळे आपण एक आहोत. शिवसेना प्रमुखांचे विचार सातत्यानं शिवसेना प्रमुखांचे विचार हे पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणा. आणि पुन्हा पुन्हा नजरेसमोर जर आणले तर तुमच्या मनामध्ये कुठलीही किंतु परंतु ही शंका निर्माण होणार नाही असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन अशाच पद्धतीनं पुन्हा पुन्हा लवकर एकत्र येऊ. कोरोनाला कुटुंबाती देऊ. बरोबर आहे की नाही? कोरोनाला कुटुंबाती जवळजवळ दिल्यात जमाय मला थंडीत काय येतोय काय बघायला हवाय तुम्ही याला कोरोना. नाही तर बरं आमदार आठवलेला बोलू गो करोना गो आमदार आठवले बोले ना गो करोना गो गो आमदार बोलू. अशा पद्धतीनं या ठिकाणी का कंगनाला बोलवायची आहे? अरे कंगनाला बोलवायची आहे काय? नाही ना बोलवायची. कारण तो येडा तो अर्णव गोस्वामी देश की जीत हो गई. कुठं तुमच्या आयला 133 कोटी देशामध्ये हे कसपट पण नाही. तुमच्या कुठल्या डोळ्यात कसू गेलं तर कसू पण नाहीये खरं सांगायला गेलं तर. पण जाऊ दे नंतर बोलू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं सर्वांनी एकोपीनं एकजुटीनं काम करावं. विकासाची जबाबदारी मी घेतो. संघटनेला पण पाठबळ देण्याची जबाबदारी मी घेतो. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता पुन्हा पुन्हा कटिबद्ध राहू अशी ग्वाही देऊन आपल्या सर्वांची रजा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय पुन्हा आता मार्गदर्शन. निश्चितपणाने आपले विचार हे सर्व शिवसैनिक गावागावामध्ये घेऊन जाणार आहेत. आणि आता हा आपला शिवसेना पक्षाचा कौटुंबिक असा हा स्नेह मेळावा माननीय आमदार भास्कर जाधव